आम्ही विरोधक म्हणून आहोतच ना. इतर इतर कोणी तसं इतर पाहिजे ना ते- असेच जे आता प्रत्येक पक्षाने ठरवलं पाहिजे ते विरोधक आहेत की नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहोतच. लोकांनी आम्हाला मतदान करावं. खरं तर सिंहस्थ कुंभमेळा आहे, हजारो कोटी रुपये नाशिकच्या विकासासाठी येणार आहे. कोणतंही काम त्या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू झालेलं नाहीये आणि असं असताना श्रेयवादाची लढाई एक प्रकारे युतीतल्या हो, ते पक्षांमध्ये पाहायला मिळते. सत्ताधाऱ्यांमधली लढाई आमच्यामधली नाही आहे. आम्ही असणारं या ठिकाणी नाशिकचं कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकासाची कामं जी आहेत ते फॉरेस्ट न तोडता सुद्धा करता येतं. मागच्या विलासराव देशमुख असताना इथं कुंभमेळा झाला होता. त्याचा मी असणारा एक सदस्यही होतो. त्याच्यामुळे एकही झाड न तोडता तो कुंभमेळा व्यवस्थित पार पडला. तो हाही पाडता येतो. त्याच्यामुळे फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे की हा कुंभमेळा शांततेने आणि जे कोणी येणार आहे त्यांना ह्याचा लाभ घेता यावा हा तुमचा उद्देश पाहिजे. पैसे कमवणं हा जर उद्देश असेल तर मग इथं असणारा अविकसित कामं होणारच. बेनामी जी संपत्ती आहे त्या संपत्तीसाठी प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणुकीनंतर मैदानात उतरतील. मी अगोदर हे नवीन नाही आहे. मी अगोदरही करत असतो. लय जणांच्या प्रॉपर्ट्या सामान्य माणसाला देऊन टाकले मी. बदलापूरचा पण एक विषय आहे की तिथे एका उमेदवाराला जो तिथला गुन्हेगार आहे त्याला याचा निर्णय RSS आणि BJPचे जे कुटुंब आहेत त्यांनी निर्णय घेतला पाहिजे की BJPचं क्रिमिनलायझेशन व्हावं चाललेलं आहे आणि BJPचं हे क्रिमिनलायझेशन कुणाला त्रास देणार असेल तर RSS आणि BJPला मानणारे जे कुटुंब आहेत त्यांनाच त्रास होणार आहे. त्याच्यामुळे या कुटुंबाने आपण ह्या महानगरपालिकेमध्ये BJPला मतदान द्यायचं का याचा त्यांनी विचार केला पाहिजे. असे गुंडांना तिकीटं दिल्या जातात पण भारतीय जनता पक्षामध्ये हे कल्चर नव्हतं. ते आता कल्चर आलेलं आहे. त्याच्यामुळे ते कल्चर थांबवायचं असेल तर संघाचा जो कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाला मानणारे जे कुटुंब आहेत त्यांनी ह्याच्यावरती गांभीर्याने विचार करून यावेळेस मतदान करू नये हे आवाहन मी करतो आहे. सर्वाधिक आयात उमेदवारांना संधी दिली आहे भाजपने. सर्वात जास्त आयात उमेदवार त्या ठिकाणी उमेदवारीच्या रिंगणात आहे. बरोबर. त्यामुळे म्हणूनच मी म्हणालो ना की तुमचं कॅरेक्टरायझेशन बदलणार असाल तर मान्य आहे. पण ते कॅरेक्टरायझेशन क्रिमिनलायझेशन असू नये ही अपेक्षा आहे. काल ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये सभा झालेली आहे. ठाकरे बंधूंच्या सभेकडे आपण कसं बघताय, कारण त्यांनी एकत्रित काल नाशिकमध्ये पहिली सभा घेतली आहे. लोक बघतील. थँक्यू. लोक बघतील. मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक झाडांची कत्तली होताना आपण पाहिले. वृक्षप्रेमींनी देखील याबद्दल विरोध केला होता. याकडे कसं बघताय तुम्ही? याच्याकडे लोकांनी बघितलं पाहिजे. सामान्य मतदारांनी बघितलं पाहिजे. नाशिक हे जे उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंड असतं त्याचं सगळ्यात कारण असणारं जे आहे ते मल्टी फॉरेस्ट आहे. मोनो फॉरेस्ट नाशिकमध्ये नाही. ते मल्टी फॉरेस्ट असल्यामुळे नाशिकमधलं उन्हाळ्यातलं टेम्परेचरसुद्धा हे बेरेबल राहतं अशी असणारी परिस्थिती आहे. आता हे ठेवायचं असेल तर महानगरपालिकेतली सत्ता हे झाड तोडणाऱ्यांच्या हातामध्ये देणार नाहीत आणि महाजनसारख्या माणसाच्या हातामध्ये देणार नाहीत अशी अपेक्षा मी धरतो. ओवेसी म्हणाले की एक दिवस हिजाब घालणारी मुलगी देशाची पंतप्रधान होईल. हिजाब घालणारी मुलगी देशाची हिजाब घालणारी मुलगी आज प्रश्न असा आहे त्यांनी धर्म सांगितलं का त्या हिजाब घालणाऱ्या मुलीचा काय असणार आहे. हिंदू मुलीसुद्धा मी हिजाब म्हणणार नाही पण फेस मास्क बांधून फिरतात. हे खरं आहे की नाही. तेव्हा अगोदर OSAकडून खुलासा करून घ्या ते कुठल्या धर्माच्या ह्याचे बोलतात आहेत.
अनेक ठिकाणी वंचितचे उमेदवार एकाच ठिकाणी उमेदवारी करत आहे. आपण देखील सांगितलं इतर मतदानाचा अधिकार त्यांना बजावावा लागणार आहे. वंचितची भूमिका काय असेल? नाही, आम्ही त्या उमेदवारावरती सोडली आहे, जाहीरच मी सोडली आहे की त्यांनी त्याचा पार्टनर चूज करावा. अध्यक्ष म्हणून आपण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आता मार्गदर्शन केलं. पदाधिकाऱ्यांना काय मंत्र दिला आहे? कारण अनेक ठिकाणी बैठका देखील आपल्या काही नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठका चाललेल्या आहेत आणि ते उमेदवार निवडून कसे येतील ते पाहतात आहेत. साहेब, नाशिक चालेल. महापालिकेसाठी महाविकास आघाडी असेल, मनसे असेल, शिवसेना हे एकत्रित लढतायत. मोठ्या वाटाघाटी झाल्यात, मात्र वंचित दिसले नाही आहेत. स्वतंत्र आमच्याकडून पळून घेण्यासाठी आता सांगत नाही, पण जे जे मार्ग वापरता येतील ते सगळे मार्ग वापरले गेलेले आहेत. आपले उमेदवार पळवले. ते आमचे उमेदवारही पळवले, पण BJP ज्यांच्याबरोबर बसणार नव्हती पहिल्यांदा, एकनाथ शिंदे आणि यांच्याबरोबर, आता असताना ह्या महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघंही एकत्र लढतात आहेत. म्हणजे वेळ्या भोपळ्यावाले एकत्र लढतात आहेत अशी परिस्थिती आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.